अशी प्रेरणा आहे, रामानुजन हे विद्यार्थ्यांसाठी एक अशी प्रेरणा आहे की त्यांचं गणित हे फक्त पुस्तकात दडलेले नाही, तर त्यांचं गणित आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात आणू शकतो. आज मोबाईलमध्ये वापरले जाणारे डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर या सर्वांच्या मुळाची रामानुजनचंच गणित आहे. रामानुजन यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मोठी साधन संपत्ती नसताना त्यांची विचारच एवढी मोठी साधन संपत्ती होती की आज त्यांच्या नावावर मोठमोठी संशोधन केंद्रे चालवली जातात, विद्यापीठे चालवली जातात, त्यांच्या नावावर शिष्यवृत्ती दिली जाते. रामानुजन हे फारच मोठे व्यक्ती होते. मित्रांनो, रामानुजन यांचा जन्म हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो, पण त्यांचा जन्म हा फक्त एक उत्सव दिनच म्हणून साजरा केला जात नाही, तर त्यांचा जन्म आपल्याला एक संदेश देतो. तो संदेश असा की गणिताला आपण न भिता गणिताला आपण आपला मित्र मानला पाहिजे. कारण गणित आपल्याला आपल्या स्वप्नांना आकार द्यायला शिकवतं, आपल्या आयुष्याला आकार द्यायला शिकवतो. आज इथे एवढे विद्यार्थी उपस्थित आहे, यांनी जर रामानुजनचं गणित आत्मसात केलं तर तो विद्यार्थी त्याच्यामधील बौद्धिक क्षमता ओळखू शकतो, जगाला समजणारी सूत्रे स्वतःच्या वहीत लिहिली, नशिबाची बंधने बुद्धीने तोडली.